नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. आजची बात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा आजचा 58वा वर्धापन दिन संपन्न झालेला आहे. दरम्यान या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केलेल्या सडकून टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. आणि नाही तर षंढ म्हणून गावामध्ये फिरा, विजेते म्हणून फिरू नका. मला अभिमान आहे, एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांखेरीज दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही. मोदींचा अजिबात वापरणार नाही. आणि मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे. आमचं हिंदुत्व असं आहे, आमचं हिंदुत्व आहे. कुठं गेलं हिंदुत्व? आणि म्हणून धनुष्यबाण पेलण्याची हिम्मत आणि ताकद मनगटात लागते. ते मनगट आपलं शिवसेनेचं आहे. आणि म्हणून धनुष्यबाणाला मतदान लोकांनी केलं. आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडलीत, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली. हो, पडलेत, जरूर पडलेत. संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत. सर्व देशभक्त, त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित, बौद्ध सगळेच आले. आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथे उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? ही लढाई ठीक आहे, काही योद्धे आपले पराभूत झाले, पण लक्षात ठेवा या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे. भाजप सुद्धा अजिंक्य नाही, मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत. मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत, हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेल, जिवारी लागलाय माझा पराभव, पण हा पराभवाचा वचपा मी तिथे विजय मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेतो. शिवसेना वाढली कोकणात, शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये, शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये. आणि हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. आणि आपण हे बालेकिल्ले आज अबाधित राखले. कोणी म्हणाला ठाणे पडेल, कल्याण पडेल. महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं, ठाणे कल्याण 2-2 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं. आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे. ठासून. जमलेल्या माझ्या तमाम मर्द लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि मातांनो, आज त्यांचा वारसा सांगणारे त्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. हिंदुत्वाची ॲलर्जी आलेली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील सगळी इंडिया अलायन्स होती, पण तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाही. परंतु आज पण शिवसेनेच्या 2019 च्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनामध्ये 2019 च्या मेळाव्यामध्ये 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 2019 च्या
तमाम हिंदू बांधव भगिनी मातांनो बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही.